काही महिन्यांपासून सतत चालू असलेल्या पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता चांगलीच वाढली आहे। सततच्या पावसामुळे द्राक्ष बागेची काडी परिपक्व झाली, मात्र गर्भधारणा न झाल्याने बागेला फळ न आल्याने अक्षरशः हताश झालेला येवला तालुक्यातील पाटोदा येथील सोमनाथ घोरपडे या शेतकऱ्याने आपल्या 2 एकर उभ्या द्राक्ष बागावर चक्क कुऱ्हाड चालवून बाग नष्ट केली आहे। नेमकं ते काय म्हणाले हे देखील जाणून घेऊया। माझे नाव सोमनाथ भागवत घोरपडे, मी पाटोदा येथील शेतकरी असून माझी 2 एकर द्राक्ष बाग मी आज तोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। अवकाळी पावसाच्या संकटामुळे आणि माल परिपक्व निघाल्यामुळे द्राक्ष बाग जिरून गेली, त्यामुळे पावडरींचा जो खर्च झालेला आहे तो भरून न निघण्याजोगा आहे। त्यामुळे पुढील अति पावडरींचा खर्च करण्यापेक्षा द्राक्ष बाग तोडण्याचा मी निर्णय घेतलेला आहे। मी मधुरा घोरपडे पाटोदा। आमची 2 एकर द्राक्ष बाग होती। अवकाळी सततच्या 6 महिन्यापासून पाऊस चालू आहे। अवकाळी 6 महिन्याचा पाऊस चालल्यामुळे द्राक्ष बागेला मालच आला नाही, आला तो बी जिरून गेला। मग उगाच खर्च करण्यापेक्षा आणि औषधांचा खर्च वाढवण्यापेक्षा तोडण्याचा निर्णय घेतला आहे आम्ही। सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे, आम्हाला थोडी मदत केली ती गरजेचे राहील असं।